ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भव नाम समास पहिला देवदर्शन नाम श्रीराम समर्थ। श्रोती व्हावे सावध विमळ ज्ञान बाळबोध गुरु शिष्याचा संवाद अति सुगम परियेसा। श्री समर्थ म्हणतात की गुरु शिष्य संवादाच्या रूपाने विमळ ज्ञान अगदी मुलांनाही समजेल असे अगदी सोपे करून सांगितले जात आहे, तरी श्रोत्यांनी सावध होऊन ते ऐकावे। नाना शास्त्रे धांडोळीता आयुष्य पुरेना सर्वथा अंतरी संशयाची व्यथा वाढोची लागे। समर्थ म्हणतात की नाना शास्त्रांचा आधार घेऊ लागले तर खरोखर आयुष्य पुरे पडत नाही, मात्र त्याने समाधान प्राप्त न होता अंतरात संशयच वाढू लागतो। नाना तीर्थे थोर थोरे सृष्टीमध्ये अपारे सुगमे दुर्गम दुष्करे पुण्यदायके। समर्थ सांगतात की सृष्टीमध्ये नाना तीर्थे आहेत, एकापेक्षा एक वरचढ अशी असंख्य पुण्यदायक तीर्थे आहेत। काही सुगम आहेत तर काही दुर्गम आहेत तर काही दुष्कर आहेत। ऐसी तीर्थे सर्व ही करी ऐसा कोण रे संसारी फिरो जाता जन्मवरी आयुष्य पुरेना। समर्थ म्हणतात की अशा या सर्व तीर्थाचे दर्शन घेऊ शकेल असा या जगात कुणी एक तरी असेल का? एखादा जन्मभर फिरत राहिला तरी फिरताना आयुष्य कमी पडेल। नाना तपे नाना दाने नाना योग नाना साधने हे सर्वही देवाकारणे गरजेत आहे। समर्थ म्हणतात की लोक देवाच्या प्राप्तीकरता नाना प्रकारचे तप करतात, नाना दाने देतात, नाना प्रकारचे योग व नाना प्रकारची साधने करत असतात। पावावया देवादिदेवा भुविध श्रम करावा तेने देव ठाई पडावा हे सर्व मत। समर्थ या ठिकाणी सांगतात की सर्वांना असे वाटत असते की देवदेवाच्या प्राप्तीसाठी अनेक प्रकारचे परिश्रम केले की आपल्याला येथेच देवाची प्राप्ती होईल। पावावया भगवंताचे नाना पंत नाना मते तया देवाचे स्वरूप ते कैसे आहे। समर्थ या ठिकाणी सांगतात की भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून नाना पंत संप्रदाय निर्माण झाले, नाना मते प्रस्थापित केली गेली। त्या देवाचे रूप तरी कसे आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे। बहुत देव सृष्टीवरी त्याची गणना कोण करी एक देव कोणे परी ठाई पडेना। समर्थ या ठिकाणी सांगतात की या सृष्टीमध्ये अनेक देव आहेत, त्यांची गणना कोणीही करू शकत नाही, पण त्यातील एकाही देवाची प्राप्ती आपणाला होत नाही। बहुविध उपासना ज्याची जेथे पुरे कामना तो तेथेच राहिला मना सुदृढ करोनी। समर्थ या ठिकाणी सांगतात की अनेक प्रकारच्या उपासना आहेत, ज्यांच्या मनातील कामना त्या उपासनेने पूर्ण होतात। त्यांच्या मनात त्या देवतेविषयीच दृढ असा श्रद्धाभाव उत्पन्न होतो। बहुदेव बहुभक्त इच्छा झाले अशक्त आसक्त बहुऋषी बहुमत वेगळाले। समर्थ या ठिकाणी सांगतात की अनेक देव आहेत, त्यांच्या कामनेने आसक्त झालेले अनेक भक्त आहेत, तसेच अनेक ऋषी होऊन गेले, त्यांची अनेक मते वेगवेगळ्या प्रकारची आहेत। बहु निवडिता निवडेना एक निश्चय घडेना शास्त्रे भांडिता पडेना निश्चय ठाई। समर्थ या ठिकाणी सांगतात की अनेक मतमतांतरे असल्याने त्यातील कुठले ग्राह्य आहे याचा निश्चय करता येत नाहीसा झाला की शास्त्रात सुद्धा मतभेद असल्याने निश्चय करता येत नाही अशी स्थिती झालेली आहे। बहुत शास्त्री बहुत भेद मतांस विरोध ऐसा करिता विवाद बहुत गेले।
समर्थ या ठिकाणी सांगतात की अनेक शास्त्रे आहेत, त्यात अनेक भेद आहेत, मतामतांत विरोध आहे. अशा प्रकारे वादविवाद करता करता अनेक लोक नाहीसे झाले. सहस्त्रामध्ये कोणी एक, पाहे देवाचा विवेक, परी त्या देवाचे कौतुक ठाई न पडे. समर्थ या ठिकाणी सांगतात की हजारो मनुष्यात एखादाच खरा देव कुठला या संबंधी विचार करू लागतो. तो जाणण्यासाठी मनापासून प्रयत्न करू लागतो, पण खरा देवाचे रहस्य त्याला कळून येत नाही. ठाई न पडे कैसे म्हणता, तेथे लागली अहंता, देव राहिला परता अहंता गुणे. समर्थ या ठिकाणी सांगतात की खाई न पडणे असे कसे म्हणता, असे तो अहंकारामुळे म्हणू लागतो. या अहंकारामुळेच देव बाजूला राहतो आणि त्याला त्याची प्राप्ती होत नाही. आता असो हे बोलणे, नाना योग ज्या कारणे, तो देव कोण्या गुणे ठाई पडे. समर्थ ते सांगतात की असो आता हे बोलणे राहू द्या. ज्याच्या प्राप्तीसाठी नाना योगाचा अभ्यास केला जातो, तो देव कुठल्या उपायानं प्राप्त होतो हे प्रथम पाहिले पाहिजे. देव कोणासी म्हणावे, कैसे तयासी जाणावे, त्याची बोलणे स्वभावे बोलिजेल. समर्थ या ठिकाणी सांगतात की म्हणून देव कुणाला म्हणावे, त्याला कसे जाणावे तेच आता सहजरित्या सांगितले जाईल. जेने केले चराचर, केले सृष्ट्यादी व्यापार, सर्व करता निरंतर नाम ज्याचे. समर्थ या ठिकाणी सांगतात की ज्याने ही चराचर सृष्टी उत्पन्न केली, ज्याच्या सत्तेने सर्व कार्य चालते व ज्याचे सर्व करता हे नाम निरंतर घेतले जाते. तेने केल्या मेघमाळा, चंद्रबिंबी अमृतकळा, तेज दिदले रविमंडळा जया देवे. समर्थ या ठिकाणी सांगतात की ज्याने मेघमाल्या केल्या, ज्याने चंद्रबिंबाच्या ठिकाणी अमृतमय शीतल चांदणे निर्मिले व ज्याने सूर्यमंडळास तेज दिले, तोच देव होय. ज्याची मर्यादा सागरा, जेने स्थापिले फणीवरा, जयाचेने गुणतारा अंतिरक्ष. समर्थ या ठिकाणी सांगतात की ज्याच्या सत्तेने सागर मर्यादा पाळतो, ज्याने शेषाची स्थापना केली, ज्याच्या सत्तेने अंतरिक्षात तारका निर्माण झाल्या, चारी खाणी चारी वाणी, 84 लक्ष जीवयोनी, जिने निर्मिली लोकतिनी तया नाव देव. समर्थ या ठिकाणी सांगतात की 4 खाणी 4 वाणी, 84 लक्ष जीवयोनी व 3 लोक ज्याने निर्मले तो देव जाणावा. ब्रह्मा विष्णू आणि हर हे जयाचे अवतार, तोची देव हा निर्धार निश्चयसी. समर्थ या ठिकाणी सांगतात की ब्रह्मा विष्णू आणि महेश हे ज्याचे अवतार आहेत, तोच खरा देव आहे असा निर्धार करावा. देवाराचा उठोनी देव, करुणेने सर्व जीव, तयाचेनी ब्रह्मकटाव निर्मिला नवचे. समर्थ म्हणतात की देवाऱ्यातील देवाची मूर्ती सर्व जीवाची उत्पत्ती तसेच ब्रह्मांडाची रचना करू शकत नाही. ठाई ठाई देव असती, तेही केली नाही शिती, चंद्र सूर्य तारा जी मोती तयाची नव्हे. समर्थ म्हणतात की जागोजागी देव असतात, पण पृथ्वी चंद्र सूर्य तारा मेघ इत्यादी उत्पत्ती त्याच्यापासून होत नाही. सर्व करता तोची देव, पाहो जाता निरावेव, ज्याची कळा लीळा लागव निरती ब्रह्मादिक. समर्थ म्हणतात की म्हणून या सर्वांना जो निर्माण करतो तोच खरा देव आहे, पण त्याला पाहून जावे तर तो निरवयव निराकार असलेले दिसत नाही. ब्रह्मादिक देवही त्याची कला लीला कौशल्य जाणू शकत नाहीत. येथे आशंका उठली, ते पुढली समाशी फिटली, आता वृत्ती सावध केली पाहिजे श्रुती. समर्थ या ठिकाणी सांगतात की आता इथे एक शंका उत्पन्न झाली आहे, तिचे निरसन पुढील समासात केले जाईल. आता जे सांगतो ते ऐकण्यासाठी श्रोत्यांनी सावधान व्हावे. पैस अवकाश आकाश, काहीच नाही ते भकास, तै निर्मळी वायोस जन्म झाला. समर्थ म्हणतात की पोकळ अवकाश
आकाश जेथे काहीच नाही असे भकास होते, त्या निर्मळ आकाशात प्रथम वायूचा जन्म झाला. वायूपासून झाला वनी, वनीपासून झाले पाणी, ऐसी जयाची करणी घटित घडली. समर्थ या ठिकाणी सांगतात की वायूपासून अग्नीची उत्पत्ती झाली आणि त्यापासून पाणी झाले, त्याला देवाची करणी अशी अघटित घडली. उदकापासून सृष्टी झाली, स्तंभेवन उबदरली, ऐसी विचित्र काळा केली तया नाव देव. समर्थ या ठिकाणी सांगतात की उदकापासून पृथ्वी झाली, वृष्टी झाली, खांबाशिवाय आधाराशिवाय तिला उभारली, अशी विचित्र ज्याची कला आहे त्यालाच देव म्हणतात. देवे निर्मिले ही शिती, तिचे पोटी पाषाण होती, तयासच देव म्हणती विवेकहीन. समर्थ म्हणतात की देवाने ही पृथ्वी निर्माण केली, तिच्याच पोटी दगड होतात आणि विवेकी माणसे त्यालाच देव समजतात. जो सृष्टी निर्माण करता तो ये सृष्टीपूर्वी होता, मग तयाची सत्ता निर्माण झाली. समर्थ म्हणतात की या सृष्टीचा निर्माता जो होतो तो सृष्टीपूर्वी होता आणि नंतरही राहणारा आहे. कुल्हाळ पात्रापूर्वी आहे, पात्रे काही कुल्हाळ नव्हे, तैसा देव पूर्वीच आहे, पाषाण नव्हे सर्वथा. समर्थ या ठिकाणी सांगतात की मातीची भांडी निर्माण होण्यापूर्वी कुंभार असतोच. ती मातीची भांडी म्हणजे काही कुंभार नव्हे, तसा देव हा पूर्वीपासूनच आहे, पाषाण नंतर झाले म्हणून तो सर्वथा पाषाण नव्हेच. मृत्तिकेचे सैन्य केले, करते वेगळे राहिले, कार्यकारण एक केले तरी नाही होणार नाही. समर्थ म्हणतात की मातीचे सैन्य केले, ज्यांनी ते केले करते त्या सैन्यापेक्षा वेगळेच राहिले. कार्य म्हणजे मातीचे सैन्य व कारण म्हणजे मातीपासून सैन्य बनवणारे कारागीर. त्यांना नंतर एक करू म्हटले तरी ते होऊ शकत नाही. तथापि होईल पंचभौतिक, निर्गुण नव्हे हा एक, कार्यकारणाचा विवेक भूता परता नाही. समर्थ म्हणतात की येथे कार्य म्हणजे मातीचे सैन्य आणि कारण ही दोन्ही पांचभौतिक असल्याने तत्वता एकच आहेत असे म्हणता येईल. कार्याकारण संबंध हा पंचमहाभूतांना सोडून नसतो, म्हणून तो निर्गुणाला लागू पडत नाही. अवघी सृष्टी जो करता तो ते सृष्टीहून परता, तेथे संशयाची वार्ता काढूच नये. समर्थ म्हणतात की म्हणून अवघ्या सृष्टीचा करता हा त्या सृष्टीहून वेगळा आहे हे निश्चित आहे, म्हणून येथे संशयाचे नावही काढू नका. खासूत्राची बाहुली जेणे पुरुषे नाचविली, तेची बाहुली हे बोली घडिली केवी. समर्थ म्हणतात की खांबसूत्राच्या बाहुलींना जो पुरुष नाचवतो तो तीच बाहुली आहे असे कसे म्हणता येईल. छाया मंडपीची सेना, सृष्टीसारखीच रचना, सूत्रे चाळी पर्युनयना व्यक्ती नव्हे. समर्थ म्हणतात की अंधाऱ्याजणी पडद्यावर नाना चित्राच्या छाया पडून त्याची हालचाल दाखवली जाते, तसेच सेना दाखवली तर सैन्यातील शिपाई म्हणजे नाना व्यक्ती आणि ती हालचाल करून दाखवणारा सूत्री एक नव्हेत. सृष्टी रचनेसारखीच ती एक रचना असते. तैसा सृष्टी करता देव, परी तो नव्हे सृष्टी भाव, जेणे केले नाना जीव तो जीव कैसेनी. समर्थ म्हणतात की म्हणून सृष्टी करता देव हा सृष्टीतीत नसतो, ज्याने नाना जीव निर्माण केले तो जीव कसा असेल. जे जे जया करणे पडे, ते तो हे कैसे घडे, म्हणून वायाची बापुळे संदेह पडती. समर्थ म्हणतात की जो कोणी जे करतो ते कार्य म्हणजे तो असे कसे घडू शकेल. करता हा कार्याहून विभिन्न असणारच. लोक बापुडे नसतात कारण उगीच संशयात पाडतात. सृष्टी ऐसीच स्वभावे, गोपूर निलमेरी बरवे, परी गोपूर करता नेव्हे निश्चयासी. समर्थ म्हणतात की एका कारागिराने नाना प्रसंग दाखवणारे देवालयाच्या द्वारावर उंच गोपूर निर्माण केले. त्यातील देखावे, व्यक्ती इत्यादी अगदी हुबेहूब बाह्यसृष्टीत दिसतात तशाच होत्या, पण गोपूर आणि त्याचा करता नक्की एकच नव्हेत. तैसे जग निर्मिले जेणे, तो वेगळा पूर्णपणे, एकमंती मूर्खपणे जगतो जगदीश. समर्थ या ठिकाणी सांगतात की ज्याप्रमाणे हे जग त्याने निर्माण केले तो या जगात पूर्णपणे वेगळाच आहे. काही लोक मूर्खपणाने जग तोच
जगदीश असे म्हणतात. एवम जगदीश तो वेगळा, जग निर्माण केली त्याची कळा, तो सर्वामध्ये परी निराळा असून सर्वी. समर्थ म्हणतात की थोडक्यात म्हणजे या जगात जगदीश पूर्णपणे वेगळा असून त्याने या जगाची निर्मिती मोठ्या कौशल्याने केली आहे. तो सदा सर्वदा सर्वांमध्ये असून सर्वापेक्षा निराळा आहे. म्हणून भूतांचा कर्दमू, यासी अलिप्त आत्मा रामू, अविद्यागुणे मायाभ्रमू सत्यची वाटे. समर्थ म्हणतात की म्हणून पंचमहाभूताच्या समुदायाहून मिश्रणाहून आत्माराम हा सर्वस्वी अलिप्त असतो. अविद्येच्या योगे मायेने निर्माण केलेले श्रमच सत्य वाटतो. मायोपादी जगडंबर आहे सर्वही साचार, ऐसा हा विपरीत विचार खोटेच नाही. समर्थ म्हणतात की मायेने निर्माण केलेल्या हा जगाचा पसारा सर्वच सत्यच आहे, असा विपरीत विचार अध्यात्माच्या ग्रंथात कुठेच आढळून येत नाही. म्हणून जग सत मिथ्या साच आत्मा, सर्वापर जो परमात्मा, अंतर्बाह्य अंतरात्मा व्यापून असे. समर्थ म्हणतात की म्हणून जग मिथ्या असून आत्मा सत्य आहे आणि परमात्मा सर्वाताच्या पलीकडे आहे. त्याने अंतर्भाग सर्वांना व्यापलेले असून तोच अंतरात्मा आहे. तयास म्हणावे देव, एरहे अवघेच वाव, ऐसा आहे अंतर्भाव वेदांतीचा. समर्थ म्हणतात की त्यालाच देव म्हणावे, इतर सर्व जे दृश्य आहे ते मिथ्या आहे. पदार्थ वस्तू नाशिवंत, हे तो अनुभवास येत, या कारणे भगवंत पदार्थ वेगळा. समर्थ या ठिकाणी सांगतात की दृश्यसृष्टी आणि तिच्यातील पदार्थ हे सर्व नाशिवंत आहेत. याचा अनुभव सर्वांनाच येत असतो. म्हणून अविनाशी भगवंत हा या पदार्थापेक्षा वेगळा आहे. देव विमळ आणि अचळ, शास्त्रे बोलती सकळ, तया निश्चळाचा चंचल म्हणून सर्वथा. समर्थ म्हणतात की सर्व शास्त्रे सांगतात की देव निर्मळ आहे, निश्चळ आहे, म्हणून त्या निर्मळ परमात्म्याला चुकूनही कधी चंचल म्हणू नये. देव आला गेला, देव आला देव गेला, देव उपजला देव मेला, ऐसा बोलता दुरितला काय होणे. समर्थ या ठिकाणी सांगतात की देव आला, देव गेला, देव उपजला आणि देव मेला असे कधी म्हणू नये. तसे म्हणण्याने पाप पदरात पडते. जन्ममरणाची वार्ता देवास लागणे सर्वथा, देव अमर ज्याची सत्ता त्याची मृत्यू कैसेनी. समर्थ या ठिकाणी सांगतात की आत्मारामाला कधीही जन्ममरण नसते. ज्याच्या सत्तेने इंद्रादी देवही अमर झाले त्यांना मृत्यू कसा येईल. उपजणे जाणे आणि मरणे, येणे जाणे दुःख भोगणे, हे त्या देवाचे करणे तो कारण वेगळा. समर्थ म्हणतात की जन्म मरण येणे जाणे अथवा दुःख भोगणे हे सर्व त्या देवाच्या सत्तेने चालते. तोच सर्वाचे कारण आहे, म्हणून तो या सर्वापेक्षा वेगळाच आहे. अंतकरण पंचप्राण, भूतत्वी पिंडज्ञान, या सर्वाचा आहे चलन म्हणून देव नव्हेती. समर्थ म्हणतात की अंतकरण पंचप्राण अनेक तत्वासीत पिंडज्ञान या सर्वात बदल होत असतो, म्हणून ते देव नव्हेत. एवम कल्पने रहित, तया नाव भगवंत, देवपणाची मात तेथे नाही. समर्थ म्हणतात की इंद्रादी देवाचे देवपण कल्पांती नाश पावत असल्याने त्या देवपणाची मातब्बरी कल्पनरहित असलेल्या अविनाशी ब्रह्मस्वरूपापुढे म्हणजे भगवंतापुढे चालत नाही. तव शिष्ये आक्षेपिले, तरी कैसे ब्रह्मांड केले, कर्तेपण कारण पडले कार्यामध्ये. समर्थ म्हणतात की ऐकून शिष्याने आक्षेप घेतला की कार्य करताना करता हा कार्यमय झालेला असतो. तरी निर्गुण ब्रह्माने ब्रह्मांड केले असे म्हटले तरी निर्गुण ब्रह्मच सगुण झाले असे म्हणावे लागेल. दृष्टपणे दृष्टादृशी, जैसा पडे अनायसी, कर्तेपणी निर्गुणासी गुण जैसे. समर्थ म्हणतात की दृष्टा हा दृष्टेपणाने दृश्य पाहत असताना नकळत त्या दृश्याचाच एक भाग बनतो. असे ब्रह्मांडाचा करता निर्गुण म्हटले तरी त्या निर्गुणाच्या ठिकाणी गुण कुठून येणार. ब्रह्मांड करता कवन, कैसी त्याची ओळखन, देव सगुण के निर्गुण महज निरोपावा. समर्थ या ठिकाणी सांगतात की
म्हणून ब्रह्मांडाचा कर्ता कोण आहे, त्याची ओळख कशी आहे हे पटवून घ्यावी. देव सगुण की निर्गुण सर्व आपण मला समजावून सांगा. एक म्हणती त्या ब्रह्माते, इच्छा मात्र सृष्टी करते. सृष्टीकर्ते व्यापते कोण आहे. कुणी एखादा म्हणतो की ब्रह्म इच्छे मात्रे करून सृष्टी उत्पन्न करतो. त्याच्या खेरीज सृष्टीचा करता दुसरा कोण असणार. आता असोय बहुबोली, सकळ माया कुठून आली, तेही निरोपली पाहिजे स्वामी. आता हे बोलणे राहू द्या. हे स्वामी, सर्व माया कुठून आली हे मला समजावून सांगा. ऐसे ऐकून वचन वक्ता म्हणे सावधान, पुढली समासी निरोपण सांगिजेल. शिष्याचे वचन ऐकून वक्ता म्हणाला की पुढील समासात याचे निरूपण केले जाईल, ते सावध होऊन ऐका. ब्रह्मी माया कैसी झाली, पुढे असे निरोपली, श्रोतेवरती सावध केली पाहिजे. आता समर्थ म्हणतात की ब्रह्मापासून माया कशी झाली याचे पुढे वर्णन केले आहे, तेव्हा श्रोत्यांनी वृत्ती सावध करून ते ऐकावे. पुढे त्याची निरूपण विशद केले श्रवण, तेने होय समाधान साधकाचे. समर्थ या ठिकाणी सांगतात की पुढे हेच निरूपण केलेले आहे. तर मन एकाग्र करून श्रवण केल्याने साधकाचे समाधान होईल. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देवदर्शन नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः।
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरू.